आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चपाती अजून एक पोळी दे। आहे ना। बरं मग भाजी वाढू? अगं भाजी पण आहे, घेतो मी। काय ग, काय बोलायचंय? नाही, काही नाही। आता किती वर्ष झाली सांग बघू आपल्या लग्नाला? मी एवढं तरी ओळखायलाच हवं ना। बोला। मी काय म्हणत होते, आज तुम्ही आशू सोबत ती मीटिंग करायला का नाही गेलात? नाही म्हणजे एवढी मोठी डील होती ना, आणि आशूने काही चूक केली तर म्हणून। चूक आणि आशूकडून? अशक्य अशक्य। घेईल का तो, करून घेईल। अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, तुम्ही तेच तेच बोलताय। काय कळायचंय? अगं आशू आता पुढे जातोय, कंपनीचा सगळा भार त्याच्या खांद्यावर घेतोय। मग आता त्याला संधी द्यायला नको आपण? करेल तो सगळं, आणि भाऊंचा आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर। तुम्ही काय उठसूट माझा विश्वास आहे करताय? अहो तुम्ही ना भावनेच्या भरात विचारच करत नाही आहात। म्हणजे जर आशूने उद्या ही डील क्रॅक केली तर कंपनी आशूला डोक्यावर घेऊन बसेल, आणि मग तुम्ही राहाल बाजूला। नाही म्हणजे मला माहिती आहे आपल्याला मुलगी आहे, ती लग्न करून जाईल, तिच्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना। अहो आणि त्यासाठी तुम्हाला कंपनीत असलेलं महत्त्व तसंच कायम राहायला हवं। कोण भरवतंय तुझ्या डोक्यात? मला वाटलंच होतं तुम्हाला मी चुकीची वाटणार। काय बरोबर बोलतेस तू? आणि मी कुठे गेलो होतो? मी मीटिंगला का नव्हतो गेलो? तर आपला एक जुना क्लायंट आहे, त्या मीटिंगला जाणं माझ्यासाठी गरजेचं होतं, म्हणून मी तिथे गेलो होतो। अहो पण माझं बस झालं। एक गोष्ट लक्षात ठेव, आशू माझ्यासाठी मुलासारखा नाहीये, तो माझा मुलगा आहे। माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर। उद्या त्याने मला सांगितलं ना की काका तू घरी बस, मी आनंदाने घरी बसेन, कारण त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे, त्याला किंमत आहे नात्यांची। आणि एक गोष्ट लक्षात ठेव उर्मिला, परत जर असलं काही बोललीस ना तर। बरं सॉरी माझं चुकलं। अहो तुमच्या आवडीचं गोडवरण केलंय, जेवून जा ना। भरला पोट माझं। द्या घे, हां नीट ठेव ग। हो आजी, अगं शिवा, अगं कळवलं नाहीस ते येणार म्हणून। दिव्या कुठे? काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? चंदन, दिव्या शिवा जाऊ दे ना। तू जरा थांब। दिव्या काय झालं? हे बघ दिव्या, मला माहितीये तुला खूप त्रास होतोय, पण चंदन ही त्रासात आहे अगं। तू सगळ्या गोष्टीचा ब्लेम त्याच्यावर नाही टाकू शकत। त्याने तुला एवढी मदत केली, सपोर्ट दाखवला, तू सगळ्या गोष्टी त्याच्यावर ढकलतेस। म्हणजे आता आणि काय केलंयस तू? थांबा जरा। शिवा काहीतरी म्हणाली म्हणून दिव्यानी काय केलंय असं लगेच सुरू होऊ नका। आणि शिवा, हा माझा आणि माझ्या नवऱ्यातला विषय, तू मध्ये पडू नकोस। दिव्या नीट बोला तिच्याशी। हे बघ दिव्या, तोही खचलाय, पण तो फटकळपणे तुला वाटेल तसं बोलत नाहीये ना, कारण त्याला माहितीये तू त्रासात आहे। पण तू काय करतेयस, जरा त्याला समजून घे अगं। शिवा मला नकोय बाबा तुझं लेक्चर। तुझ्यावर अशी वेळ येईल ना तेव्हा बोलूयात आपण। दिव्या अगं काय बोलतेस? जरा थोबाड सांभाळून बोल की। तिनं पण लई त्रास काढलाय ग, लई कष्ट घेतले तिनं, आणि आता ह्या घरात जे आपण राहतोय का नाही ते मिळवण्यासाठी लई धडपडली ती। तेव्हा डुचके, जरा थोबाड सांभाळून बोल। पण बाळ नाही ना पडलंय तिचं। दिव्या तोंड सांभाळून बोल। हे बघ दिव्या, काहीही झालं असतं तरी मी आशूला दोष दिला नसता। ठीक आहे ना, येऊ दे तुझ्यावर वेळ, बघूयात आपण। दिव्या थोबाड फोडी ना तुझा, वाटतंय ते बोलायचं नाही। वाग आई, देसाईंच्या घरी तर नाही घेतलीस माझी बाजू अशी। नाही बरोबर आहे ना, शिवा आहे शेवटी ही। एक काम करा ना, वस्तीत पुतळा बांधा तिचा। काय
करायचं या मुलीचं ना मला अजिबात कळत नाही. कठीण आहे तिचं. चंदन बाबा, अरे सौताला सांभाळ आणि तिला डुचकीला पण सांभाळ. हो, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. हे बघ चंदन, तूही काळजी घे, तुझी पण आणि दिव्याची पण. थोडा वेळ गेला ना सगळं नीट होईल. हो. आणि तुम्ही पण दोघी जास्त मनाला नका लावू. शांत. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर 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 सॉरी सर, मला तुमचे 5 मिनिटं हवेत. आपण आधी भेटलोय का? नाही सर, पण मी तुम्हाला ओळखते. आशुतोष रामचंद्र देसाई, देसाई ऑटोमोबाईल्स. सर तुम्ही मला ओळखत नाही आहात, पण मी अंजली देवधर. ऍक्च्युली आमची प्राईम कन्सल्टन्सी नावाची एक PR एजन्सी आहे आणि लवकरच तुमच्या कंपनीला एक PR एजन्सीची गरज आहे, कारण तुम्ही एक खूप मोठं डील क्रॅक करणार आहात. सॉरी, वी आर नॉट हायरिंग राईट नाव. सर जस्ट लिसन टू मी. सर ऍक्च्युली माझ्याकडे काहीतरी आहे तुम्हाला दाखवायला. जस्ट टेक अ लुक ना सर. जस्ट अ सेक सर. जस्ट अ सेक सर. हा फोटो तुम्हाला कोणी दिला? हेच तर आमचं काम आहे. होरायझननी दिला? नो, नॉट लाईक दॅट. बेसिकली तुमच्या या डीलची चर्चा आहे ना, ही खूप सुरू आहे इनर सर्कलमध्ये, आणि ह्या डील नंतर तुम्हाला इतक्या साऱ्या PR एजन्सीज अप्रोच करणार आहे. सो पहिला नंबर मी लावला. आणि वाय शुड आय हायर यू? ओके, आय एम बिंग व्हेरी स्ट्रेट. सो मला अशी फालतूची बडबड करून आहे ना तुम्हाला भुरळ नाही पाडायची आहे. तुम्ही फक्त मला ना हा फोटो अपलोड करायची परमिशन द्या. जर हा फोटो व्हायरल झाला आणि रिझल्ट्स मिळाले तर यू हायर मी. सिम्पल. मी हा फोटो स्वतः ऑफिशियली अपलोड नाही करू शकत. दॅट आय नो सर. जस्ट इमॅजिन, आय मीन देसाई ऑटोमोबाईल्स आणि होरायझनचे CEO गाडीमध्ये बसून शेक हँड करतायत. इतकंसं पुरे आहे लोकांची क्युरिओसिटी वाढवायला. ओके, यू डू इट. थँक्यू सो मच सर. आय मीन तुमच्यासारख्यांना डिसायसिव्ह लोकांची खूप गरज आहे आपल्या इंडस्ट्रीला. थँक्यू. ऑल राईट, लुकिंग फॉरवर्ड. थँक्स. थँक्यू. शिवा, आता काय करायचं बोल. अरे तुम्ही सगळे असं का बोलताय? बघ शिवा, ग आम्ही सगळे त्याच्या बाजूने आहोत, पण आपलं गॅरेज अजून लॉस सहन करू शकत नाही. आणि हा जर लॉस त्याच्यामुळे होत असेल तर तू बघ बाबा. बरोबर आहे रप्पर. म्हणजे 1-2 वेळा झालं तर ठीक आहे यार, आता हे जास्त होते. पण हे बघा, मला सगळं मान्य आहे, पण आपल्याला जेव्हा त्याची गरज होती तेव्हा तो होता की नाही? मी जेव्हा इथून गेले तेव्हा गॅरेज कोणी सांभाळलं? सगळा हिशोब त्याने बघितला. एवढंच काय, आशू आणि माझ्यासाठी तो उभा राहिला. दिव्याच्या विरोधात जाऊन तो माझ्या बाजूने उभा होता. मान्य आहे मला त्याने चूक केली, पण ही चूक परत होणार नाही यावर आपण भर देऊया ना. तुमच्यापैकी कोणी ना कोणी गॅरेजवर सतत थांबलं पाहिजे. खरंच त्याला आपली गरज आहे आणि त्याचा हात सोडून असं नाही चालणार. त्याला आपल्याला पुन्हा उभं करायचंय.